सकाळी थोडंसं लवकर उठलो, अंघोळी वगैरे दोघांनीही आवरून घेतल्या, पिल्लूलाही खाऊ घातलं आणि मीही मॅगीचा नाश्ता करून घेतला. लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हणाले होते की मी ना वॉशिंग मशीन क्लिनिंगचे टॅब्लेट्स मागवलेले आहेत, ज्याचा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो आज मी तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करते. मी त्याच्या आधी मशीनमध्ये पाणी साठवून घेतलेलं आहे. एक अर्धा टबपर्यंत पाणी साठवलेलं आहे आणि ते आपल्याला एक टॅब्लेट टाकायचे बोलतात, पण मी 2 टाकून बघणार आहे. स्मेल घेऊन पाहिला मी, पण काही स्मेल वगैरे येत नाही आहे त्याचा. सो आपण ट्राय करूया आता. मी मशीनच्या पाण्यामध्ये त्या टॅब्लेट्स टाकल्या होत्या आणि एक 5 मिनिट मी मशीन वॉशिंगला लावली होती आणि त्याच्यानंतर मी जाऊन पाहिलं तर काहीही नाही आहे. पाणी पूर्ण ट्रान्सपरंट दिसतं आहे आपल्याला. असं काहीही नाही की त्याच्यामध्ये डस्ट साठलं होतं वगैरे, असं काहीच नाही. त्याच्यामुळे माझा टाईम आणि मनी दोन्हीही वेस्ट गेलेला आहे. 157 रुपीजला पडले मला, ज्याला रिटर्न पॉलिसी अजिबातच नाही आहे. असो, दुपारी जेवण वगैरे करून घेतलं मी. त्याच्यानंतर इव्हिनिंगला हे आल्यानंतर पाणीपुरी आणली होती यांनी. खाल्ल्यानंतर अर्थातच जास्त भूक नव्हती म्हणून खिचडी बनवली होती आणि रात्री बदाम शेक खाऊन दिवसाचा शेवट केला. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.